जर तुम्हाला नक्की हेअरफॉल कंट्रोल करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण डिटेल्स मध्ये सांगतो. वेलकम टू पार्ट 9 ऑफ हेअर रिग्रोथ सिरीज. तुम्हाला माहिती आहे का आपला हेअर ग्रोथ 4 फेजेस मध्ये होतो. फर्स्ट वन आहे एनाजेन फेज. हे फेज हेअर ग्रोथ साठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे फेज मध्येच आपला हेअर ग्रोथ होतो आणि हे फेज 2 to 7 इयर्स पर्यंत असतो. आता एनाजेन फेज नंतर येतो कॅटाजेन फेज. हे फेज ड्युरेशन 2 to 3 वीक्स पर्यंत असतो. हे फेज मध्ये आपला हेअर ग्रोथ टेम्पररी थांबतो. हे कॅटाजेन फेज नंतर येतो टेलोजिन फेज. हे फेज अराउंड 3 to 4 मंथ्स असतो. हे फेज मध्ये आपला ओल्ड हेअर रेस्ट करतो आणि न्यू हेअर इंटरनली फॉर्म होतो. आणि लास्ट फेज आहे एक्सोजेन. हे फेज मध्येच आपला केस खूप गळते. हे फेज मध्ये रोज 50 to 100 केस गळणं खूप कॉमन आहे. सो हे फेज नंतर परत एनाजेन फेज येतो. हे आहे आपला कम्प्लीट हेअर ग्रोथ सायकल. आता हेअरफॉल कंट्रोल करून हेअर डेन्सिटी वाढवायची असेल तर एक्सोजेन फेज मध्ये कमी टाइम असले पाहिजे आणि एनाजेन फेज मध्ये जास्त टाइम असले पाहिजे. सो एनाजेन फेजला प्रोलॉंग करण्यासाठी टिप्स पाहिजे असेल तर हेअर करून कॉमेंट करा, मी तुम्हाला DM करतो. व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत पण शेअर करा. ही हेअर रिग्रोथ सिरीजला मिस नाही करायची असेल तर पेजला फॉलो करून ठेवा.